तीळ शेंगदाणे गुळवडी बनवणार आहे। त्यासाठी मी 1 वाटी तीळ इथे स्वच्छ निवडून तडतड उडेपर्यंत व्यवस्थित असं भाजून घेत आहे। तीळ आपले भाजलेले आहेत, काढून घेऊयात। त्यानंतर कढईमध्ये 1 वाटी शेंगदाणे व्यवस्थित असं खरपूस कमी गॅसवरतीच भाजून घेऊयात। आपले इथे शेंगदाणेही भाजलेले आहेत, काढून घेऊयात। त्यानंतर आपले शेंगदाणे थंड झाले की मिक्सर जारमध्ये एकदम बारीक न करता जाडसर असे बारीक करून घेऊयात। त्यानंतर इथे शेंगदाणे बारीक करून झालं की तीळही मिक्सर जारमध्ये एकदम बारीक न करता जाडसर असेच बारीक करून घेऊयात व त्याच ताटामध्ये काढून घेऊयात। त्यानंतर इकडे गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 1 चमचा तूप घालायचं आहे। तूप पूर्णपणे वितळलं की 1 वाटी शेंगदाणे व 1 वाटी तीळ यासाठी मी इथे 1.5 वाटी गूळ घेतलेला आहे। तो या तुपामध्ये घालून सतत असा मिक्स करून त्यातील गाठी पूर्णपणे वितळेपर्यंत मिक्स करत राहायचं आहे। गाठी पूर्णपणे व्यवस्थित अशा वितळल्या की एकजीव मिश्रण 5 ते 7 मिनिट शिजवून घ्यायचं आहे। आपला गुळाचा पाक झाला आहे की नाही हे पाहण्यासाठी एका प्लेटमध्ये पाणी घ्यायचं आहे व गुळाचं मिश्रण त्यामध्ये टाकून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असा गोळा बनवायचा आहे आणि गोळा पाण्यामध्ये टाकला की खटकन असा आवाज आला की आपला पाक हा तयार झालेला आहे। त्यानंतर हे मिश्रण बारीक केलेलं त्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। आपण गुळाचा पाक बनला की गॅस हा बंद केलेला आहे। त्यानंतर इथे व्यवस्थित असं एकजीव मिश्रण मिक्स करून घेतलं की इकडे एका ताटाला तूप लावून वरून थोडेसे तीळ घालून हे मिश्रण त्यावरती काढून घ्यायचं आहे। हे मिश्रण गरम आहे तोपर्यंत अशा पद्धतीनं थापून घ्यायचं आहे। मिश्रण हे नॉर्मली थंड झालं की त्यावरतीही थोडेसे तीळ घालून हाताच्या साहाय्याने व्यवस्थित असं थापून घ्यायचं आहे। त्यानंतर आपलं हे व्यवस्थित असं मिश्रण थापून झालं की हे मिश्रण थोडंसं गरम आहे तोपर्यंतच याच्या चाकूच्या साहाय्याने अशा प्रकारे व्यवस्थित अशा वड्या पाडून घ्यायच्या आहेत। एकदम मिश्रण असं आपलं थंड झालं की मग आपल्या वड्या या पडणार नाही। त्यामुळे नॉर्मली हे मिश्रण गरम आहे तोपर्यंतच याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत। या वड्या आपण इतर वेळीही बनवून ठेवू शकतो। या वड्या खूप दिवस टिकतात आणि खायलाही खूप पौष्टिक आहेत। त्यामुळे इतर वेळीही आपण मुलांसाठी या वड्या घरामध्ये बनवून ठेवू शकतो। आणि एकदम साधी सोपी पद्धत आहे। फक्त पाक बनवतानाच व्यवस्थित असं काळजीपूर्वक करायचं आहे, म्हणजे आपल्या वड्या या अशा पद्धतीनं मस्त अशा होतील। पाहू शकता सर्व वड्या अशा प्रकारे आपण कट करून घेतलेल्या आहेत आणि हे मिश्रण पूर्णपणे थंड झालं की 15-20 मिनिटांनी पाहू शकता आपल्या मस्त अशा वड्या बनलेल्या आहेत। जशा बाहेर वड्या विकत भेटतात तशा आपल्या वड्या या बनलेल्या आहेत। पाहू शकता मस्त अशा आपल्या तीळ शेंगदाणे गूळ वड्या तयार आहेत। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, सबस्क्राईब नक्की करा आपल्या चॅनलला। धन्यवाद।